मी प्राध्यापक मनोहर कबाडे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथे गेल्या 35 वर्षापासून फिजिक्स या विषयाचं अध्ययन आणि अध्यापन करत आहे. 10वीची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि प्रवेशाच्या वेळी त्यांना एक संभ्रम पडतो की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या 3 विषयाची निवड करून इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन इंजिनिअरिंगमध्ये करिअर बनवायचं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयाची निवड करून मेडिकल आणि मेडिकलशी संबंधित असलेल्या पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं. मग कुठल्या तरी ते साधारणपणे त्यांच्या आजूबाजूला जी लोक असतात, त्याच्यानंतर जी काही सिनियर माणसं असतात, विद्यार्थी असतात, त्यांच्या घरात शिकलेले जे कोणी अनुभवी लोक असतात, या लोकांशी सल्लामसलत करून आणि विद्यार्थ्याचा कल साधारण लक्षात घेऊन ते एका निर्णयाप्रत पोहोचतात. आणि मग PCM घेतल्यानंतर आपल्याला पुढे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा उपलब्ध आहेत आणि आपण प्रवेश घेत असताना म्हणजे 11वी विज्ञानमध्ये प्रवेश घेत असताना आपल्या कल्पनेत असलेलं आपल्या प्राधान्याचं इंजिनिअरिंग कॉलेज मिळवत असताना आपल्याला साधारण किती तयारी करावी लागेल, काय तयारी करावी लागेल आणि मेडिकलला प्रवेश घेत असताना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवताना आपल्याला किती तयारी करावी लागेल, जागेंची उपलब्धता कशी आहे आणि मग एकूणच कॉम्पिटिशन किती आहे, त्या कॉम्पिटिशन मध्ये कसं उतरायचं हे आपल्याला कळावं, याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. आपल्याला त्याचा फायदा झाला तर माझा या व्हिडिओ बनवण्याचं फलित होईल असं मी समजतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालक यांना माझी अशी विनंती आहे की या YouTube चॅनलवर मी वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतो. त्याचप्रमाणे 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमाचा काही भागांचा अभ्यासक्रम मी इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्याचाही तुम्ही उपयोग करून घ्या. त्यासाठी माझं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावं अशी मी विनंती करतो. आता साधारणपणे 10वीच्या परीक्षेनंतर आपल्या समाजाच्या रचनेप्रमाणे आणि आपल्या अवतीभोवताली असलेल्या वातावरणाप्रमाणे बहुतेक विद्यार्थ्यांचा कल मेडिकल साइड किंवा इंजिनिअरिंग साइड या दोघांकडे असतो. आणि मग ते नाही जमलं तर मग आपण वेगवेगळे पर्याय शोधतो. तर आपण
10वी नंतर 11वीत प्रवेश घेताना साधारणपणे आपल्याला काय ध्येय ठरवायचं आहे, कोणतं ध्येय आपल्या आवाक्यात आहे, त्याच्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करण्याची गरज आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचताना काय अडचणी येण्याच्या शक्यता आहेत, आणि जर समजा प्रयत्न करूनही तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो त्या ध्येयापर्यंत, तर आपल्याला अन्य कोणते पर्याय उपलब्ध आहेत या गोष्टींचा तुम्हाला थोडीशी माहिती व्हावी आणि थोडंसं मार्गदर्शन व्हावं, हाच हा व्हिडिओ बनवताना उद्देश आहे. मित्रांनो, आपण सुरुवात अशी करणार आहेत की साधारणपणे विचारांती तुमचं असं ठरतंय की आपण इंजिनिअरिंग साईडचा विचार करूया. इंजिनिअरिंग साईडला प्रवेश घेत असताना 11वी विज्ञानला इंजिनिअरिंग साईडला प्रवेश घेत असताना आपल्याला 3 महत्वाच्या विषयांचा विचार करावा लागतो. त्यापैकी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. आणि मग आपल्याला बायोलॉजी अजिबातच नको असेल तर त्याला पर्याय म्हणून द्विलक्षी अभ्यासक्रम जे 200 मार्काचे असतात, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आहे, मेकॅनिकल मेंटेनन्स आहे, यापैकी एक 200 मार्काचा विषय निवडावा लागतो. तुमची 12वी बोर्डाची परीक्षा फिजिक्स 100 मार्क, केमिस्ट्री 100 मार्क, मॅथमॅटिक्स 100 मार्क आणि मी आत्ता सांगितलेल्या विषयापैकी द्विलक्षी अभ्यासक्रमाचा बायफोकलचा एक विषय 200 मार्काचा, म्हणजे 300 200 500, इंग्रजी 100 मार्काचं 600 आणि याच्यासोबत पर्यावरणशास्त्र आणि आरोग्य विज्ञान आणि शारीरिक शिक्षण हे 2 ग्रेडवाले विषय असतात. एवढ्या गोष्टी तुम्हाला बोर्डासाठी आवश्यक आहे. विविध महाविद्यालयामध्ये पीसीएमच्या मुलांसाठी उपलब्ध असलेली द्विलक्षी अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कुणाकडे इलेक्ट्रॉनिक्स असेल, कुणाकडे कॉम्प्युटर असेल, कुणाकडे इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर असेल, कुठे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असेल, कुठे मेकॅनिकल मेंटेनन्स असेल, कुठे सेकंड लँग्वेजच्या ऐवजी तुम्हाला IT सब्जेक्ट असेल. ते प्रवेशाच्या वेळी तिथे असलेल्या शिक्षकाकडून, मार्गदर्शकाकडून तुम्ही ती गोष्ट कन्फर्म करून आणि तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही ते निवडावं. इंजिनिअरिंगला जाणाऱ्या मुलांचं एक ड्रीम ऍडमिशन असतं IIT. तर IITच्या प्रवेशाची थोडीशी कल्पना आपल्याला असावी, म्हणून आपण थोडंसं याच्यावर विस्ताराने चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे सेंट्रली फंडेड इन्स्टिट्यूट आहे. IITs म्हणजे या ज्या संस्था आहेत, या चालवण्यासाठी भारत सरकारकडून फंड उपलब्ध होतो. IITचा दर्जा हा जागतिक स्तरावर मान्य असलेला आहे. आपल्या देशामध्ये एकूण 23 IITs आहेत. त्यापैकी पहिल्या 7 IITs या कोर IITs आहेत.
त्याच्यामध्ये मुंबई, चेन्नई, दिल्ली, खरगपूर या IITचा जगभरातल्या रँकनुसार पहिल्या 200 मध्ये नंबर येतो. टेक्निकल एज्युकेशन मधलं जगभरातलं अतिशय प्रतिष्ठित नाव म्हणजे भारतातल्या IIT. भारतातल्या IIT मधून पास होणाऱ्या मुलांना टेक्निकल एज्युकेशन मध्ये खूप चांगली प्रतिष्ठा आहे. जगभर त्यांना मान्यता आहे. उदाहरण द्यायचं झालं तर इन्फोसिसचे नारायण मूर्ती हे IITचे स्टुडंट आहेत. सत्यम नडेला यासारखे मोठी मोठी एंटरप्रिनर्स, उद्योजक, त्याच्यानंतर अच्युत गोडबोले मराठी नाव, हे IIT मुंबईचे केमिकल इंजिनियर आहेत. जगामध्ये एकदम प्रसिद्ध असलेल्या पाटणी कॉम्प्युटर्स, इन्फोसिस या कंपनीमध्ये ते त्याच्यातल्या अतिउच्च पदावर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, CEO त्या कंपनीचं या पदापर्यंत पोहोचले. ते हे IITचे स्टुडंट आहेत. तर IIT मध्ये प्रवेश मिळवणं हे अतिशय प्रतिष्ठेचं समजलं जातं. IIT मधून पास होणाऱ्या मुलांना जगभरामध्ये मागणी आहे. आणि पैशाच्याच बाबतीत बोलायचं झालं तर काही IITs मधून बाहेर पडणाऱ्या मुलांना गुगलमध्ये, ऑर्कुटमध्ये, याहूमध्ये, इन्फोसिस म्हणजे जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काही कोटींचं पॅकेज देऊन हायर केलं जातं. म्हणून अनेक मुलांचं स्वप्न असतं IITत प्रवेश घेण्याचं. भारतामध्ये एकूण 23 IITs आहेत. या 23 IITs मध्ये मिळून साधारण 10,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. IIT मध्ये प्रवेश घ्यावं असं वाटणं वेगळं आणि IIT मध्ये प्रवेश मिळणं ही गोष्ट वेगळी. IITची परीक्षा ही जगभरातल्या परीक्षांचा विचार केला असता वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन अशी पकडली जाते. IITला प्रवेश घेण्यासाठी आपल्याला कोणत्या मार्गाने जावं लागणार हे आता याच्यानंतर आपण चर्चा करत जाणार. IITच्या 23 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये 10 ते 11,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. याच्यासाठी भारतभरामधून 12 ते 15 लाख विद्यार्थी प्रयत्न करतात. काही राज्यांमध्ये, काही सुशिक्षित पालकांमध्ये IITला प्रवेश घेण्याची तयारी ही साधारणपणे 8वी पासून करतात. हैदराबादमध्ये तर मी असं ऐकलं की आजकाल ते 6वी पासूनच विचार करायला लागले. आणि गमतीने असंही म्हणलं जातं की काही पालक नर्सरीमधल्या मुलाला I फॉर आईस्क्रीम शिकवण्याऐवजी I फॉर IIT म्हणायला शिकवतात. IITच्या बरोबरीने आणि त्याच्या खालोखाल जर विचार केला तर विद्यार्थ्यांचा चॉईस असतो
तो NITचा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भारतामध्ये प्रत्येक राज्यासाठी एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना केलेली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुद्धा सेंट्रली फंडेड इन्स्टिट्यूट आहे. भारत सरकारकडून त्यांना अनुदान मिळतं. IIT आणि NIT या दोघांच्या ऍडमिशनसाठी जोसा नावाची एक अपेक्स बॉडी आहे, ती दोघांच्या प्रवेशाचं कार्य पाहते. जॉईंट सीट अलोकेशन अथॉरिटी. जॉईंट सीट अलोकेशन अथॉरिटी नावाची एक अपेक्स बॉडी आहे, ती IIT आणि NITचे ऍडमिशन्स करतात. प्रत्येक राज्यामध्ये एक NIT आहे आणि त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी त्या NIT मध्ये 50% जागा राखीव असतात आणि उरलेल्या 50%साठी उरलेल्या प्रदेशातल्या, भारतातल्या उरलेल्या प्रदेशातल्या विद्यार्थ्यांनी कॉम्पीट करायचं असतं. NICTच्या ऍडमिशनसाठी JEE मेन्सच्या मार्काचा विचार केला जातो आणि IITच्या ऍडमिशनसाठी JEE ॲडव्हान्सचा विचार केला जातो. भारतामध्ये प्रतिष्ठित अशा NITs मध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर NITचा नंबर पहिल्या 10 मध्ये येतो. नागपूर NIT ही VNIT नावाने ओळखली जाते, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मित्रांनो, हे झालं IIT आणि NITच्या प्रवेशाबद्दल. NIT मध्ये प्रत्येक राज्यातली एक म्हणजे साधारण 30-31 NITs मध्ये मिळून 25,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. IIT आणि NITच्या प्रवेशासाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागते. पहिली परीक्षा द्यावी लागते ती JEE, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. याला कंडक्ट केलं जातं NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. या JEEची परीक्षा 2 स्तरावर घेतली जाते. त्यापैकी पहिला स्तर आहे JEEच्या परीक्षेचा, तो JEE मेन्स. JEE मेन्स याला साधारणपणे भारतामध्ये 12 ते 15 लाख विद्यार्थी प्रवेशाची परीक्षा देतात, JEE मेन्सची परीक्षा देतात. या परीक्षेमधून JEE ॲडव्हान्स ला याच्या साधारणपणे 10% म्हणजे 1.5 लाख ते 2 लाख विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं याच्यातून, JEE मेन्स मधून रँक वाईज. JEE मेन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या 3 विषयाचे इथे 25 प्रश्न, इथे 25 प्रश्न आणि इथे 25, 75 प्रश्न असतात, सोडवायचे असतात 75 प्रश्न.
त्याच्यामध्ये पण बायफर्गेशन असं केलंय की या 75 मध्ये 20 MCQ असतात आणि 10 न्यूमेरिकल्स असतात. सांगतो याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. 20 आणि 10, 20 आणि 10, आणि या 10 पैकी तुम्हाला 5 सोडवायचे असतात. म्हणजे हे 20 MCQ आहे आणि हे काय, हे 10 प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर एक नंबर असतं आणि 10 पैकी 5 सोडवायचे आहेत. म्हणजे 10 आणि 5, 20 आणि 5 25 प्रश्न असतात. म्हणजे एकूण 75 प्रश्न असतात आणि 75 प्रश्नांना 300 मार्काचं अलॉटमेंट असतं. प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की 4 मार्काचं क्रेडिट होतं आणि प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुम्हाला क्रेडिट झालेल्या मार्कापैकी 1 मार्क कमी केला जातो. म्हणून अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये अंदाजे उत्तर लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असते. तुम्ही एखाद्या उत्तराबद्दल कन्फर्म असाल तरच ते तुम्ही ते उत्तर लिहायचं असतं. जेईई मेन्स मध्ये 75 प्रश्नांना 4 मार्क क्रेडिट केले जातात. म्हणजे ही एकूण परीक्षा 300 मार्काची असते. करेक्ट प्रश्नाला 4 मार्काचं क्रेडिट आहे आणि रॉंग आन्सरला 1 मार्क कमी केला जातो. म्हणजे या परीक्षेला, जेईई मेन्सच्या परीक्षेला निगेटिव्ह सिस्टीम अप्लाय केली जाते. जेईई मेन्स मध्ये जी 12 ते 15 लाख विद्यार्थी अपीयर होतात त्यापैकी 1.5 ते 2 लाख विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्स मध्ये अपीयर होण्याला परवानगी दिली जाते. म्हणजे ते क्वालिफाय होतात, ऍडव्हान्स साठी क्वालिफाय होतात. NITतलं ऍडमिशन, NIT मधलं ऍडमिशन फक्त जेईई मेन्सच्या मार्कावर होतं. जेईई मेन्सच्या मार्कावर NITतलं ऍडमिशन होतं आणि जेईई ऍडव्हान्सच्या जेईई ऍडव्हान्सच्या मार्कावर तुमचं IITचं ऍडमिशन होतं. मी आता सांगितल्याप्रमाणे 30-31 NIT मध्ये 25,000 जागा आहेत. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र 50% कोटा आणि उरलेल्या प्रदेशासाठी, भारतातल्या उरलेल्या प्रदेशासाठी 50% कोटा आहे. तर NIT प्रवेश घ्यायला जेईई मेन्स मध्ये तुम्हाला चांगल्या मार्कांची गरज असते. आणि जेईई मेन्स मध्ये ज्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, पहिल्या 10% मुलांमध्ये त्यांना जेईई ऍडव्हान्स साठी क्वालिफाय केलं जातं आणि जेईई ऍडव्हान्स मध्ये परत रँक नुसार 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांना रँकिंग दिलं जातं. आणि या 25 ते 30 हजार विद्यार्थ्याच्या रँकिंग मधून पहिल्या 11,000 विद्यार्थ्यांना IITत प्रवेश मिळतो. ही प्रवेशाची प्रक्रिया झाली. आपण एका मिनिटात याला रिवाइज करूया. NITच्या प्रवेशाला जेईई मेन्सची परीक्षा आणि त्याचे रँक. IITच्या प्रवेशासाठी जेईई मेन्स मधून आलेल्या पहिल्या 1.5 ते 2 लाख विद्यार्थ्यांपैकी उरलेल्या, म्हणजे त्याच्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई ऍडव्हान्सची परीक्षा द्यावी लागते आणि जेईई ऍडव्हान्स मधून 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांचं रँकिंग करून त्यातल्या क्रमानुसार जोसा तुम्हाला ऍडमिशन देतो. जेईई मेन्स मध्ये 75 प्रश्न सोडवायचे, 300 मार्काची परीक्षा आहे.
जेई ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 2 पेपर सोडवावे लागतात. एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात, सकाळच्या सत्रात 3 तासाचा, दुपारच्या सत्रात 3 तासाचा. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि दुसऱ्या सत्रात सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे तीन विषयाचे पेपर सोडवावे लागतात. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये प्रश्नांच्या 3 कॅटेगरी केल्या जातात. त्यापैकी एका कॅटेगरीमध्ये MCQ, बरोबर आलेल्या उत्तराला 4 मार्क, चुकलेल्या प्रश्न उत्तरासाठी 2 मार्क रेड्यूस केले जातात. न्यूमेरिकल, त्याच्यामध्ये 1 मार्क कमी केला जातो. आणि असेही काही प्रश्न असतात की तुम्हाला दिलेल्या 4 पर्यायापैकी एकापेक्षा जास्त पर्याय करेक्ट असू शकतात. हे प्रश्न थोडेसे कठीण असतात, कारण 4 पैकी 2 करेक्ट आहे का, 1 करेक्ट आहे का, 3 करेक्ट आहे का, 4च्या 4 करेक्ट आहे हे ठरवावं लागतं. आणि या 3 कॅटेगरीचे प्रश्न विचारले जातात. साधारणपणे 366 मार्काची जेई ॲडव्हान्सची परीक्षा असते. असं बोललं जातं की जेई ॲडव्हान्सचे प्रश्न हे कधीही रिपीट होत नाहीत, दरवेळी वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. NITच्या प्रवेशासाठी जेई मेन्सचा रँक आणि IITच्या प्रवेशासाठी जेई ॲडव्हान्सचा रँक, या 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. जेई ॲडव्हान्स मध्ये क्वालिफाय होण्यासाठी जेई मेन्समधून तुमचा रँक पहिल्या 1.5 ते 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये आला पाहिजे. आणि तुमचं मार्काचं पर्सेंटाईल जनरलच्या मुलांना साधारणपणे 90 पर्सेंटाईल आणि कॅटेगरीच्या मुलांना साधारणपणे 65 पर्सेंटाईल असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जेई ॲडव्हान्ससाठी क्वालिफाय होता आणि जेई ॲडव्हान्सची परीक्षा तुम्ही देऊ शकता. याच्या सोबत तुम्ही ज्या बोर्डामध्ये आहात त्या बोर्डामध्ये तुम्हाला 75% गुण मिळणं आवश्यक आहे, किंवा त्या बोर्डाच्या पहिल्या 20 पर्सेंटाईलमध्ये तुम्ही असणं आवश्यक आहे. पर्सेंटाईल काढण्याचं एक स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन असतं की एकूण तिथे किती विद्यार्थी परीक्षेला बसले, मग एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारची मार्क मिळाली, सगळ्यात जास्त मार्क मिळालेल्या मुलाचे मार्क किती होते, याच्यावरून त्याचा एक फॉर्म्युला तयार होतो आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे पर्सेंटाईल तयार होतं. अगदी ढोबळ सांगायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल जर 90 असेल तर असं गृहीत धरायला हरकत नाही एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त गुण घेतलेली मुलं ही 10% आहेत. 15 लाख मुलं परीक्षेला बसत असतील, पर्सेंटाईल 90 आलं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त गुण घेतलेली मुलं 10% म्हणजे 1.5 लाख मुलं त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेतलेली आहेत. पर्सेंटाईल 70 आलं याचा अर्थ 30% मुलं त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेतलेली आहेत, म्हणजे 4.5 लाख मुलं त्याच्यापेक्षा जास्त मार्काची आहेत. असं एक ढोबळ गृहीत धरायला हरकत नाही. जेई मेन्स हे NIT जेई मेन्सचे रँक हे NITच्या प्रवेशाला गृहीत धरले जातात. जेई मेन्स पर्सेंटाईल हे तुम्हाला जेई ॲडव्हान्सला क्वालिफाय करतं. जेई ॲडव्हान्समधला रँक हे IITच्या प्रवेशासाठी उपयोगी पडतं. NIT आणि IIT मध्ये प्रवेश घेणं प्रतिष्ठेचं आहे. तिथून विद्यार्थ्यांचं करिअर खूप चांगलं होतं. हे जरी खरं असलं तरी NIT आणि IITच्या प्रवेशासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते, कारण मी मागे सांगितल्याप्रमाणे ही जगामध्ये असलेल्या परीक्षांपैकी वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन पकडली जाते. या जेईच्या तयारीसाठी NCERTचा अभ्यासक्रम प्रिस्क्राईब केलेला असतो.
जेईई मेन्सचा अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांचं नुसतंच अभ्यासक्रमामधून पुस्तकं पाठ केली आणि यशस्वी झालं असं होत नाही, तर जेईई मेन्समध्ये यशस्वी होऊन तुम्हाला NIT आणि IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर प्रत्येक विषयाचं तुम्हाला कन्सेप्ट म्हणजे संकल्पना अतिशय स्पष्ट असले पाहिजेत. दुसरी गोष्ट की तुम्हाला एक गोष्ट तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. दुसरं तुमच्यामध्ये अनालिटिकल ऍप्टिट्यूड असलं पाहिजे. अनालिटिकल ऍप्टिट्यूड, प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅसिटी मध्ये तुमच्याकडे जास्त असली पाहिजे. नुसतंच एखादा संकल्पना समजली तर तेवढ्यावर भागत नाही, तर त्या संकल्पनेवर आधारित तुम्हाला काही न्यूमेरिकल्स संख्येच्या मदतीने उत्तरापर्यंत पोहोचण्याची तयारी, अनालिटिकल ऍप्टिट्यूड, प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणतो आपण त्याला. प्रॉब्लेम सॉल्विंग त्याची भरपूर तयारी लागते. आणि तिसरी गोष्ट लॉजिकल थिंकिंग. म्हणजे अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचून पाठ करून अशा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता नाहीये. अशा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी, अत्युच्च यश मिळवण्यासाठी त्या विषयाच्या मूळ संकल्पना तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला अनालिटिकल ट्रीटमेंट करता आली पाहिजे. प्रश्न सोडवणे, त्याचं प्रॉब्लेम सोडवणे आणि त्याचबरोबर लॉजिकल थिंकिंग, तर्काच्या आधारे प्रश्नापर्यंत उत्तरापर्यंत पोहोचता आला पाहिजे. हे करायसाठी काय करावं लागेल, तर हे करायसाठी तुम्हाला 2 वर्षामध्ये साधारणपणे एकही दिवस न चुकता 6 ते 8 तास स्वयं अभ्यास, सेल्फ स्टडी नीडेड. 6 ते 8 तास, 6 to 8 hours सेल्फ स्टडी. याच्यामध्ये कसलाच पर्याय नाही. त्याच्यानंतर 6 to 7 hours ट्रेनिंग म्हणतो मी त्याला. कोचिंग क्लास असेल किंवा कॉलेज असेल, स्कूल असेल, तिथे तुम्ही शिकलं पाहिजे आणि तिथे मिळणारं ज्ञान हे परफेक्ट असलं पाहिजे. ते संकल्पना सांगितल्या क्लिअर करणारे तुमचे मार्गदर्शक असले पाहिजे, टीचर असले पाहिजे. त्याच्यानंतर 7 hours स्लीप असली पाहिजे. तुमचं हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी म्हणतात, तर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त असलं पाहिजे. त्याच्यासाठी 7 तासाची झोप असणं आवश्यक आहे, 7 ते 8 तासाची. आणि मग हे 8 आणि 7 14 आणि 7 21, मग तुमच्याकडे एक 3 तास उरतात. त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटी करायला हरकत नाही. रिफ्रेश होणे, मित्रांबरोबर बोलणे, मोबाईल पाहणे. शक्यतो या 2 वर्षामध्ये तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, मित्र, लग्न, घरचे कार्यक्रम या गोष्टींचा त्याग केला पाहिजे. तर आणि तरच तुम्ही IIT आणि NITचं स्वप्न बघू शकता. IIT आणि NIT मध्ये प्रवेश घेणं हे प्रतिष्ठेचं आहे. तिथे प्रवेश घेऊन याच प्रकारची मेहनत केली तर तुमचं करिअर सेट होण्याची शक्यता आहे. तिथे तुमच्या बुद्धीला खूप चांगल्या प्रकारची चालना मिळते आणि तुम्ही एका वेगळ्या विश्वात जाता. तुमचं एक्सपोजर वाढतं,
तुमचा कॅनव्हास मोठा होतो आणि तुम्ही जागतिक स्तरावरले अभियंते म्हणून पुढे येऊ शकता. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये जर NIT आणि IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपली फारशी तयारी होत नाही असं वाटत असेल तर आपल्याला इंजिनिअरिंगला जाण्यासाठी दुसरा जो पर्याय आहे तो महाराष्ट्राची CET परीक्षा, त्याच्याबद्दल आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आपल्यामध्ये IIT आणि NITची तयारी करण्यासाठी JEE मध्ये उतरण्यासाठी क्षमता आहे की नाही हे 10वीचे मार्क नाही ठरवत, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये तुमची आवड किती आहे, तुम्हाला त्याचा अभ्यास करताना कंटाळा येतो का, ते 3 विषय शिकताना तुम्हाला इंटरेस्ट तयार होतो, तुम्हाला तेवढी मेहनत करण्याची तुमची इच्छा आहे का, तुमचं एकूणच माइंडसेट अभ्यास आवडीने करण्याचा आहे का बळजबरीने करण्याचा आहे, तुम्ही किती कमिटेड आहेत, तुम्ही किती पॅशनेट आहेत, तुम्हाला त्याच्याबद्दलची किती तळमळ आहे, या गोष्टी ठरवतात. आणि हे तुमच्यात आहे की नाही हे तुमच्या पालकांना आणि शिक्षकांना नक्कीच माहीत असतंय. त्यांचं मार्गदर्शन घ्या. योग्य शिक्षकाकडून या 3 विषयाचा अभ्यास करा आणि प्रयत्नाला लागा. यश तुमचंच आहे. थँक्यू व्हेरी मच.